एक दिवस माझ्या प्रसादने मला विचारले, "आई, तुझं बाळ कोणी मागितलं तर तुला काय वाटेल?" त्यावर मी काही बोलले, पण नंतर तो म्हणाला, "माझं गणपतीचं चित्र त्या ताईने मागितलं ना, तेव्हा आई मला तसंच वाटलं होतं." प्रसादला हे असं का वाटलं होतं आणि कोणत्या प्रसंगी वाटलं होतं, ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. मित्रहो, पूर्ण व्हिडिओ पहा. पण प्रसादच्या या प्रश्नानंतर मला मात्र नक्कीच वाटलं की प्रसववेदनेतून चित्रनिर्मिती म्हणूनच श्री स्वामी देत होते प्रचिती. प्रसववेदनेतून चित्रनिर्मिती म्हणूनच स्वामी देत होते प्रचिती. ह्या नेमक्या प्रसववेदना काय आणि स्वामींनी त्याची काय प्रचिती दिली, हेच आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात. मित्रहो, नमस्कार. स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा. मागील भागामध्ये आपण प्रत्यक्ष जलरंगात अशक्यची शक्य झालेली चित्र प्रसादची आपण पाहिलीत. जणू श्री चिचकर सरांच्या रूपामध्ये स्वामीच अवतरले आणि प्रसादच्या बोटांमधले बळ वाढवले. अशक्य जलरंग शक्य झाले. अशी प्रसादची काही जलरंगाची चित्रे झाली आणि काही दिवसातच झीचे त्यावेळचे फोटोग्राफर संजय पेठे यांनी वरळी नेहरू सेंटरमधील संचालिका रेगे मॅडमना ही गोष्ट सांगितली. आणि त्याच वर्षी 14 नोव्हेंबरला बालदिनाला बालदिशा या नावाने जे प्रदर्शन होणार होतं, त्या प्रदर्शनासाठी माझ्या प्रसादला निमंत्रण मिळालं. त्यामुळे प्रचंड मेहनत घेऊन प्रसादने अजून काही चित्र तयार केली. 14 नोव्हेंबरला हे प्रदर्शन त्यावेळचे प्रसिद्ध क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यांनी प्रत्येक चित्र अगदी जवळून पाहिलं. त्यावेळी आमच्या प्रसादने प्रत्येक चित्रामागे त्याचं भावविश्व काय आहे हे त्यांना सांगितलं. खरं तर आमच्यासाठी हे सर्व स्वप्नवत आणि आमचा पहिलाच हा असा अनुभव होता. त्यामुळे एका बाजूला आनंदही होता आणि स्वामी माऊलींची प्रचितीही आम्हाला दिसत होती. तर वाडेकर सरांनी प्रसादचं एक जे चित्र आहे, जे तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पण पाहत आहात, की एक मुलगा भोवरा फिरवतो आहे आणि असंख्य त्याची वलय दिसत आहेत. त्यांनी विचारलं, "प्रसाद, तुझ्या भोवऱ्याच्या ह्या गोलाकार रेषा इतक्या खूप कशा काय?" त्यावेळी माझ्या प्रसादने काय सांगितले माहीत आहे? "सर, हा भोवरा फिरवताना मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की सर्व पृथ्वीवर मी भोवरा फिरवतच राहिलो." सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. वाडेकर सरांनी मग प्रसादला स्वतःचाही असाच एक क्रिकेटचा किस्सा ऐकवला. माझा प्रसाद जरी व्हीलचेअरवर होता, पण आकाशाला गवसणी घालणारी त्याची मनशक्ती होती. खरं तर त्याने स्वतः कधीच भोवरा फिरवला नव्हता, पण एकदा त्याच्या बाबांनी त्याला घरामध्ये स्वतः भोवरा फिरवून दाखवलेला आणि त्यावेळी प्रसादला इतका आनंद झाला, तो बाबांना त्याच्या सांगू लागला, "पप्पा, अजून एकदा, अजून एकदा." आणि पुन्हा पुन्हा भोवरा पाहून तो आनंद घेत होता. आणि मग त्याचे बाबासुद्धा तो फिरता भोवरा कधी त्याच्या हातावर, कधी त्याच्या मांडीवर त्याला गुदगुल्या करण्यासाठी फिरवत होते. पण त्याचा जो आनंद जो प्रत्यक्ष घेऊ शकत नव्हता, तो आनंद मात्र त्यांनी अशा चित्रामधून घेतलेला होता. हे चित्राचं प्रदर्शन 4 ते 5 दिवस होतं आणि प्रसाद कलाकार असल्यामुळे आम्हाला रोजच प्रसादला तिथे घेऊन जावे लागे. एक तिसरा दिवस असेल, आम्ही प्रसादला घेऊन गेलो आणि तिथे पाहिलं तर 2 चित्रांना प्रसादच्या लाल टिकल्या लावलेल्या होत्या. ह्या टिकल्या कोणी लावल्या? का लावल्या? आम्हाला प्रश्न पडला. कारण मी आधीच म्हटलं की आमच्यासाठी हा पहिला अनुभव होता आणि म्हणून आम्ही नंतर कार्यालयात जाऊन विचारले असता कळले की प्रसादची ती चित्र सेल झाली होती. कोणीतरी खरेदी केली होती आणि त्यामुळे अजूनच आम्हाला गंमत वाटली आणि त्याची जी काही किंमत होती, ती त्या कार्यालयानेच ठरवलेली होती. त्यातील एक चित्र मुंबईचे मुख्य न्यायाधीश श्री हेमंत गोखले यांनी घेतले होते, तर एक चित्र माहीमच्या साव्याईनी घेतलेले आणि त्या शेवटपर्यंत माझ्या प्रसादच्या संपर्कात राहिल्या. अधूनमधून मोठमोठी गिफ्ट घेऊन त्या प्रसादला भेटायला येत.
अशा प्रकारे स्वामी माऊलीने ही एक प्रचिती दिलीच आणि लागोलग अजून काही दिवस गेले आणि प्रसादला एकदम दुसरी संधी मिळाली, ती म्हणजे दुबईमध्ये. खरं तर प्रसादला दुबईमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाची ही संधी होती, पण तेथील मंडळींना म्हणजे त्या कार्यक्रमाच्या त्यावेळच्या ज्या अध्यक्षा होत्या चाहुल मळेकर यांना कळलं ज्योती मॅथ्यूंकडून की प्रसाद सुंदर चित्रही करतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रसादची चित्रही घेऊन या, आपण त्याचं इथे प्रदर्शन लावूया. यासाठी त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी खूप मदत केली. गाण्याचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच हे सगळं प्रदर्शन सुंदरपैकी लावलेलं होतं. पण थोडा वेळ गेला आणि आम्हाला विचारण्यात आलं की तुम्ही चित्रांची काही ह्या पेंटिंगची किंमत ठरवली आहे का? मला काही कळेना हे असं का विचारतायत? अधिक चौकशीनंतर कळलं की काही जण प्रसादची चित्र पाहून इतके आनंदित झाले होते की त्यांना ती चित्र खरेदी करायची होती. खरं तर मी थोडी गोंधळलेच. पण काय करणार? कारण आमचं असं खूप काही विचारच नव्हता. फक्त प्रसादची चित्र तेथील लोकांना पाहायला मिळावीत आणि दुबईची मंडळीही प्रसादची चित्र पाहतील एवढाच साधा सरळ विचार केला होता. मी प्रसादशी बोलले, आपण बाळा काय करूया? पण दुबईला येण्यापूर्वी एक गोष्ट झाली होती. एका TV चॅनलच्या व्हिडिओ शूटिंगच्या निमित्ताने प्रसादच्या सर्व चित्रांची आम्ही CD केली होती. त्यामुळे ही चित्र पुढे आम्हाला कधीही पाहायला मिळणार होती. ते सांगून मी प्रसादला म्हटलं, सोनू तुझी कला इथे दुबईपर्यंत पोहोचली, ती चांगल्या माणसांच्या घरात राहील, तर ज्यांना हवी त्यांना देऊया का? तेव्हा प्रसादने सांगितलं, आई काहीच हरकत नाही. फक्त माझं ते जे एक चित्र आहे ना झोपाळ्यावरचा गणपती, ते चित्र मात्र कोणाला द्यायचे नाही. आयोजकांनी ते ऐकलं आणि ओके म्हणाले आणि ते गेले. त्यानंतर आमच्या प्रसादचा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. याबाबतचा अनुभव आपण नंतर ऐकणारच आहात. कार्यक्रम संपला आणि सगळी आवराआवर सुरू होती. आम्ही साईडलाच बसलेलो कारण वादक त्यांचं साहित्य पॅकिंग करत होते. त्यानंतर प्रसादचं जे चित्रप्रदर्शन झालेलं तिकडे माझे मिस्टर गेले आणि आम्हाला कळलं की प्रसादची जवळजवळ सर्वच चित्रं सेल झाली होती. त्यामध्ये त्याची कार्टून्सची चित्र होती, त्यानंतर त्याची ग्रीटिंग्स कार्ड होती आणि मोठी चित्रंही होती. पण ते चित्र मात्र होतं एवढंही कळलं. आणि आम्ही निघणार त्याच्या आधीच एक मॅडम आल्या आणि त्यांच्या हातात ते प्रसादचं चित्र होतं जे प्रसादने द्यायचं नाही असं सांगितलेलं. आम्हाला वाटलं कदाचित ते आम्हाला देण्यासाठीच त्या आल्या आहेत. पण त्या ज्यावेळी प्रसादकडे आल्या तर त्या प्रसादला विनंती करू लागल्या की प्रसाद, मला माहीत आहे तुला हे चित्र कोणाला द्यायचं नाही, पण मला तुझा हा गणपती बाप्पा खूप आवडला आहे आणि त्याने ती चित्राची फ्रेम आपल्या हृदयाशी कवटाळून धरली होती. पण प्रसाद काही होकार देईना. त्यावेळी त्या असं म्हणाल्या, बघ तुझा होकार मिळाल्याशिवाय तर मी काही इथून जाणार नाही, पण तुझं चित्र मला, तुझा हा गणपती बाप्पा मला हवा आहे. आणि अशी त्यांनी पुन्हा पुन्हा विनंती केल्यानंतर मात्र मी प्रसादला जवळ जाऊन म्हटलं, स्वामी बघ तुझ्या चित्रांचं मोल ह्या दुबईच्या मंडळींनी किती केलं आहे बघ. मला वाटतं तुझी कला इथपर्यंत पोहोचली आणि हा गणपती बाप्पा त्यांच्या जर घरात राहिला तर सर्वजण पाहतील आणि त्या गणपतीचा आणि तुझाही सन्मान होईल. तेव्हा प्रसाद तयार झाला. फक्त मानेनेच तो हो म्हणाला, पण तरीही या आईच्या काळजामध्ये काहीतरी किणकिण होऊन गेली होती आणि ती पुढे 2-3 महिन्यांनी कळलीच. असं झालं 1-2-3 महिन्यांनी प्रसादची तब्येत थोडी ढासळत असल्याने आम्ही प्रसादच्या ऑपरेशनचा विचार करत होतो. त्यामुळे बऱ्याचदा मी प्रसादच्या जवळ बसायची. तर प्रसादने मला अगदी हळू आवाजात विचारलं, आई तुझं बाळ कोणी मागितलं तर तू देशील का? मी त्याला लगेचच कुशीत घेतलं आणि म्हटलं, नाही रे बाळा, आपलं बाळ कोणी देईल का? त्या आईला किती दुःख होईल. पण तू असं का विचारतोस? त्यावेळी तो म्हणाला, आई त्या ताईंनी माझं गणपतीचं चित्र मागितलं ना, तेव्हा मलाही असंच वाटलं. मी एकदम अवाक झाले. माझं काळीज गलबलून गेलं. कारण माझ्या प्रसादचं अगदी बरोबर होतं. नवजीवाच्या निर्मितीआधी आईला किती कठीण प्रसव वेदना होतात आणि नंतरच त्या बाळाचं एका नवीन जीवाचं जन्म होतो. तर माझ्या प्रसादच्या प्रत्येक वॉटर कलरचं चित्र निर्माण होण्याआधी
माझ्या प्रसादनेही त्याहीपेक्षा वेदना सहन केल्या होत्या, कारण त्याचा मणका पूर्ण आता सी आकाराचा झाल्याने दुसऱ्या बाजूने त्याच्या बरगड्या दबल्या. काही वेळा ह्या एकमेकावर घासून त्याला पेनिंग होत असे. त्याचप्रमाणे एकाच बाजूला त्याच्या शरीराचा सगळा लोड आल्याने मांडीच्या हाडामध्ये सुद्धा अधूनमधून पेनिंग होई. आणि म्हणूनच काही दिवसांनी आम्ही ऑपरेशन करण्याचंही ठरवलं होतं. तर अशा प्रकारे माझ्या बाळाला अशा कठोर साधनेतून आणि प्रसववेदनेतून त्यांनी ती अशी चित्रांची केलेली जी निर्मिती होती, त्यामुळे त्याने विचारलेला तो प्रश्न अगदी बरोबर होता. प्रसववेदनेनंतरची ती नवनिर्मिती होती आणि माझ्या स्वामी माऊलींची प्रचितीही होती. काही दिवसांनी प्रसादचं 110 टाक्यांचं स्पायनलचं मोठं ऑपरेशन झालं आणि त्यातून त्याला बरा होण्यासाठी 8 ते 10 महिने लागले. प्रसाद हॉस्पिटलला असतानाच माटुंग्याच्या कविता शानबाग मॅडमचा आम्हाला फोन आला. कारण कविता शानबाग मॅडम जर्नी टू इम्पॉवरमेंट हे एक खास स्पेशल मुलांसाठी त्यांनी पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांना कुठून तरी प्रसादची माहिती कळल्यामुळे त्याचं मुखपृष्ठ त्यांना प्रसादकडूनच घ्यायचं होतं. पण प्रसाद आजारी आहे कळताच त्या म्हणाल्या, मी वाट पाहीन. आणि खरंच त्यांनी जवळजवळ वर्षभर वाट पाहिली आणि वर्षानंतर प्रसादने ते चित्र त्यांना हवं तसं केलं. माझ्या प्रसादच्या हातून ते शेवटचं चित्र झालं. पण शानबाग मॅडमना खूप आनंद झाला आणि त्या चित्राची शाबासकी म्हणून त्यांनी प्रसादची आधीची जी चित्र होती की ज्याची आमच्याकडे CD होती, त्यावरून सर्व चित्रांची त्यांनी सुंदर ग्रीटिंग करून घेतली आणि अनेक ठिकाणी स्वतः जाऊन त्या ग्रीटिंगची त्यांनी प्रदर्शनं केली. अनेक बँकांमध्ये जाऊन ही ग्रीटिंग्स त्यांनी म्हणजे त्या लोकांना घेण्यासाठी जी काही व्यवस्था असते ती केली आणि अनेक ठिकाणी ही ग्रीटिंग त्याची प्रसिद्ध झाली. त्यातीलच एक सेट आम्ही त्यावेळीच नुकतेच राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामजी झाले होते, त्यांना आम्ही भेट म्हणून आणि अभिनंदन राष्ट्रपती झाले म्हणून तो एक सेट पाठवला. 1-2 महिने गेले आणि त्यांच्या स्वाक्षरीचं आम्हाला एक छान पत्र आलं. पण परमेश्वर स्वामी माऊलीची अजून एक सुंदर प्रचिती पुढे होती. कारण ऑपरेशननंतर काही महिन्याने ही संधी आली आणि प्रसाद प्रत्यक्ष राष्ट्रपती भवनमध्ये दुसऱ्यांदा जाऊन डॉक्टर APJ अब्दुल कलामजींना भेटला आणि तिथे काय घडलं हे पुढच्या प्रसंगामध्ये तुम्ही ऐकणारच आहात. पण तत्पूर्वी ह्या व्हिडिओनंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे प्रसादने आपल्या महाराष्ट्राला सर्वात प्रथम राष्ट्रीय बालश्री पुरस्कार, पण कोणता तर सृजनशील सादरीकरणासाठी तोपर्यंत कोणालाही हा पुरस्कार मिळाला नव्हता. तो प्रसादने मिळवला. तो कसा मिळाला याची कहाणी आपण ऐकणार आहात. तूर्त मी इथेच थांबते. नमस्कार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.